सर्वांना व्हिडिओ बनायचा एकच मुद्दा, तो म्हणजे सध्याला युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि हे युद्ध इराण आणि अमेरिकामध्ये एक भयानक असं युद्ध आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये युद्धाची परिस्थिती जाणवते आणि याच परिस्थितीचा फटका हा भारताला बसला आहे आणि यामुळे भारताला अनेक संकटाला सामोरे जावे लागेल आणि याचा परिणाम असा होईल की इंधन भारतामध्ये सध्या कमी होऊ राहिलं आहे. कारण की ट्रान्सपोर्ट सध्या कमी होऊ राहिलं आहे. भारतामधून जाणारा माल हा कमी प्रमाणात इतर देशामध्ये पोहोचू राहिला आहे. याचं कारण आहे इराण आणि अमेरिकेचं महायुद्ध आणि या युद्धामध्ये अनेक लहान मुलं मुली यांचे प्राण गेले आहे. युद्ध म्हणजे हे सोल्युशन नाही, तर युद्ध म्हणजे हा विनाश आहे. तर युद्धापासून वाचण्यासाठी नेहमी मनुष्याने प्रयत्न केला पाहिजे. युद्ध तर सगळ्यात बिकट परिस्थिती भारताची झाली आहे. त्याचं कारण म्हणजे इराण आणि अमेरिकामधील युद्ध. याचं कारण असं आहे मित्रांनो, की भारत हा क्रूड ऑइल म्हणा किंवा पेट्रोल, डिझेल हे सर्व काही इराणकडून आयात करीत होता आणि या युद्धामुळं जी आयात होते ती सध्या आयात थांबली आहे आणि सध्या भारत देश इतर दुसऱ्या राज्याकडून आयात करीत आहे, डिझेल म्हणा किंवा पेट्रोल म्हणा या गोष्टीचं. तर ही साखळी जी आहे, ही चेन आहे, ही विरघळलेली आहे किंवा तुटलेली आहे. यामुळे खूप अशा परिस्थितीला देशाला सामोरे जावं लागत आहे मित्रांनो. आणि या युद्धामुळे खूप मोठे असे वाईट परिणाम होऊ राहिले मित्रांनो. आणि याचा हा परिणाम नुसतं इराक आणि अमेरिका नाही, तर इतर देशाला सुद्धा खूप मोठा परिणाम होऊ राहिला आहे. खूप मोठा धोका निर्माण होऊ राहिला आहे मित्रांनो युद्धामुळे. युद्धामुळे जसे की दुबईसारख्या देशावर सुद्धा अनुभव पडला. जसे की साऊथ कोरिया, नॉर्थ आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळण्याची शक्यता नाही आहे. याचं खरं कारण म्हणजे असं की भारतामधून जाणारा ट्रान्सपोर्टने जाणारा माल सध्या ठप्प झाला आहे. युद्धामुळे जहाज किंवा विमान याद्वारे ट्रान्सपोर्ट बंद झाला आहे मित्रांनो. यामुळे सगळ्यात मोठा फटका हा गोरगरीब शेतकरी आणि इतर व्यावसायिकांना खूप मोठ्या प्रमाणात, जसे की मोठमोठ्या कंपन्यांना याचा सगळ्यात मोठा फटका बसलेला आहे. आणि युद्ध हा सर्वात मोठा खतरा हे जगाला आहे मित्रांनो. आणि प्रत्येक गोष्टीचं हल म्हणजे युद्धच नाही, तर याच्यावर तोडगे पण निघू शकतात. पण जर तोडगेच काढायचं नसेल तर शेवट युद्धाला काय पर्याय नसतो मित्रांनो. त्यामुळे युद्धाची परिस्थिती खूप मोठ्या प्रमाणात निर्माण होते. भारताबरोबर तसेच इतर राष्ट्रसुद्धा खूप अडचणीत आहे. ह्या युद्धजनक परिस्थितीमुळे अनेक देशाची साखळी, ज्याला आपण चैन म्हणतो, ती चैन तुटली आहे मित्रांनो. आणि या गोष्टीमुळे खूप मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की युद्ध हे संपलं पाहिजे, युद्ध हे नष्ट झालं पाहिजे आणि सर्व देशांनी मिळून एक आपुलकीने एक चांगल्या जगाची स्थापना केली पाहिजे. जसे की सर्व देश मिळून एक जग बनतं, तसं जग परत बनलं पाहिजे. अशीच परत इच्छा आहे की युद्ध हे प्रत्येक गोष्टीचं हल नाही आहे, त्याच्यावर सुद्धा तोडगे निघतात. पण अशा काही गोष्टी झाल्या आहे त्याच्यामुळं युद्ध होण्याचं कारण हे वाढलं आहे. आणि इराण आणि अमेरिकामध्ये सध्या चालूच आहे युद्ध. आणि याची सगळ्यात मोठी संकटे ही इतर देशांना येतात, इतर देशांना उद्भवतात. त्यामुळे युद्ध ही परिस्थिती निर्माण होऊन देणे नाही, हे
एक लीडरचे काम आहे. लीडर जेणेकरून या देशाची स्थिती किंवा या जगाची स्थिती ही फक्त एका लीडरवर असते. लीडरनी जर चांगले व्यवहार किंवा चांगली लाईन स्थापन केली किंवा चांगली आपली जगामध्ये ख्याती निर्माण केली, तर हे युद्ध कमी होऊ शकतं अथवा नाही. एक युद्ध वाढलं तर लाख युद्ध वाढतात. त्याच्यामुळे युद्ध हे संपुष्टात आलं पाहिजे मित्रांनो. सर्व लोकांनी एकताने राहिलं पाहिजे. एकता, समृद्धी आणि सार्वभौम राष्ट्र एकत्र आले पाहिजे. तेव्हाच हे युद्ध संपू शकते. त्यामुळे सर्व एकत्र या. युद्धाची परिस्थिती ही कमी व्हावी अशी इच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. तर इराण आणि दुबई याच्यामध्ये खूप मोठं युद्ध चालू आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात अणुशक्तीचा वापर चालू आहे आणि युद्धाची तीव्रता खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि या युद्धामध्ये लहान लहान मुलांचे प्राण गेले आहे. युद्ध हे सगळ्यात भयानक युद्ध आहे इराण आणि दुबईचं, आणि जी सध्या चालू आहे. धन्यवाद.